दुबई म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर आलिशान गाड्या, गगनचुंबी इमारती, लक्झरी पार्टीज आणि चमचमीत जीवनशैली येते. पण या आभाळाखाली एक काळोखही दडलेला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी अनेक वेळा उघड केलं आहे की या वैभवशाली शहरामागे महिलांचे शोषण, देहव्यापार आणि सेक्स ट्रॅफिकिंगचा उद्योग जोमात सुरू आहे. BBC वर्ल्ड सर्व्हिसच्या सप्टेंबर 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या दुबई पोर्टापोटी या तपासणीने पुन्हा एकदा हे वास्तव जगासमोर आणलं. या तपासात उघड झालं की दुबईमध्ये आफ्रिकन महिलांना मोठ्या प्रमाणावर फसवून सेक्स पार्ट्यांमध्ये ढकललं जातं. त्यांना हॉटेल्स, सुपरमार्केट, नोकरी देण्याचे खोटे आश्वासन दिले जातं. पण दुबईत आल्यानंतर त्यांना कैद करून जबरदस्तीने लैंगिक गुलाम बनवलं जातं. दुबईत सेक्स ट्रॅफिकिंगचा पर्दाफाश, भारतातील महिलांचा आणि इन्फ्लुएन्सर यांचा किती प्रमाणात समावेश आहे, सगळं काही जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. सप्टेंबर 2025 मध्ये BBC वर्ल्ड सर्व्हिसने दुबई पोर्टापोटी नावाची तपासणी डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केली. यात उघड झालं की आफ्रिकन देशातील तरुणींना आणि महिलांना खोट्या नोकरीच्या आमिषाने दुबईत बोलवलं जातं. हॉटेल्समध्ये रिसेप्शनिस्ट, सुपरमार्केटमध्ये सेल्स गर्ल्स किंवा हाऊसकीपिंगचे काम मिळेल असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात त्यांना कैद करून जबरदस्तीने सेक्स पार्ट्यांमध्ये ढकललं जातं. या पार्ट्यांमध्ये श्रीमंत व्यावसायिक आणि उच्चभ्रू लोक सहभागी होतात. महिलांना विकेंडसाठी $5,000 ते $50,000 पर्यंत रक्कम दिली जाते. पण त्यातली बहुतांश रक्कम दलाल आणि टोळ्यांकडून हिसकावून घेतली जाते. महिलांना अमानवीय कृत्य करण्यासाठी भाग पाडले जातं आणि काहींना संशयास्पद मृत्यू देखील पत्करला आहे. अशा 2 महिलांचा, मोनिका आणि कायला बुरुंगी, दुबईत संशयास्पद मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी ते आत्महत्या असल्याचं घोषित केलं, पण त्यांच्या कुटुंबियांनी हे स्पष्टपणे खून असल्याचा आरोप केला होता. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरला पैशाच्या मोहाने किंवा दबावाखाली या पार्ट्यांमध्ये सहभागी करून घेतले जातं. हे सगळं एक गुप्त पण उघडगुपित झालं आहे. हॅशटॅग दुबई पोर्टापोटी हा हॅशटॅग आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला. 2023 मध्ये रॉयटर्सने सुद्धा यासारखाच तपास केला होता. त्यात क्रिस्टी गोल्ड नावाच्या नेटवर्क खाली आफ्रिकन महिलांना फसवून आणलं जात असल्याचं स्पष्ट झालं. यात नायजेरियन महिलांचा सर्वाधिक समावेश होता. फक्त धक्कादायक बाब म्हणजे कायदे असूनही कारवाई केली जात नाही. UAE मध्ये लैंगिक तस्करीवर मोठी शिक्षा आहे, तुरुंगवास आणि मोठ्या दंडाच्या स्वरूपात, पण प्रत्यक्षात कारवाई अत्यल्प आहे. US स्टेट डिपार्टमेंटच्या 2023च्या अहवालानुसार संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE मानवी तस्करी रोखण्यासाठी किमान मानकांची पूर्तता करत नाही, जरी काही प्रयत्न केले जात आहेत असं नमूद केलं गेलं. या सगळ्या गोष्टीत भारतातील परिस्थिती काय आहे तेही पाहणं महत्त्वाचं आहे, कारण भारतात देखील मोठ्या प्रमाणात इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे भारतात मानवी तस्करीच्या प्रकरणांवर नजर टाकूया. भारतात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि दुर्दैवाने यामध्ये अनेक वेळा महिला परदेशात पाठवल्या जातात आणि दुबईमध्ये हेच अग्रक्रमांकावर आहे. NCRP म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या 2018 आणि 2022च्या आकडेवारीनुसार या काळात भारतात 10,759 प्रकरणे मानवी तस्करांची नोंद झाली आहे. या प्रकरणी 26,840 लोकांना अटक झाली, तर 19,821 आरोपांवर चार्जशीट दाखल झाली आहे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे यामध्ये फक्त 1,037 प्रकरणातच दोष निर्णय झाला, म्हणजेच शिक्षा दर फक्त 8.4% एवढंच आहे. आकडेवारीच दाखवते की गुन्हे नोंद होतात, पण शिक्षा मिळवणे फार अवघड आहे. यामधील काही ठळक घटना पाहूया. 20 मार्च 2017 रोजी गुजरातमधील एक महिला नोकरीच्या बहाण्याने दुबईला नेण्यात आली आणि तिला रियालमध्ये लैंगिक गुलाम बनवण्यात आल्याचं वृत्त बाहेर आलं होतं. 2021 साली दिल्लीमध्ये मानवी तस्करीची 409 प्रकरणे नोंद झाली, जी देशातील सर्वाधिक होती. 2015 ते 2016 या काळात NCRPने सांगितलं की भारतात तस्करी प्रकरणे वाढत आहेत. 2014 मधील 5,466 वरून 2025 मध्ये 6,877 झाली होती. भारतातील उघडी प्रकरणे म्हणजे कोर्टात प्रलंबित असलेली प्रकरणे. हजारो अशा फाईल्स अजूनही निकाली निघालेल्या नाहीत. यामध्ये 2018 ते 2022 मधील बहुतेक प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. केवळ थोड्याच प्रकरणात निकाल लागला आहे. त्यामुळे पीडितांना न्याय मिळण्यासाठी खूप वेळ लागत आहे. यावर रोख लावण्यासाठी भारत सरकारला काही मुख्य आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. पहिलं,
खोटे आश्वासन, नोकरीच्या बहाण्याने महिलांना बाहेर नेलं जातं, यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. दुसरं, शिक्षेचा कमी दर, दोषी सुटून जातात कारण पुरावे कमी मिळतात. यामुळे मुख्यतः पुराव्यांची जुळवाजुळव केलीच पाहिजे. तिसरा मुद्दा असा आहे की पीडितांचा सहभाग कमी असतो, कारण भय, सामाजिक दबाव आणि ओळख उघड होण्याची भीती यामुळे अनेक पीडित उघडपणे आपली व्यथा मांडत नाहीत. परिणामी दोषींवर कारवाई करण्यासाठी पुरावे मिळणं कठीण होतं. त्यामुळे अशा घटनेत बळी ठरलेल्यांनी स्वतः पुढे येऊन झालेल्या अत्याचार सांगण्याची गरज आहे. अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट असलेल्या तरी अनेक ठिकाणी त्या प्रभावी नाहीत. या गोष्टीकडे देखील लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुबईसारख्या चमकदार शहराच्या आड दडलेलं हे अंधारलेलं वास्तव्य आपल्याला सांगतो की मानवी तस्करी ही आधुनिक गुलामी आहे. भारतात आणि जगभरात महिलांवर होत असलेले हे अत्याचार थांबवण्यासाठी केवळ कायदेच नव्हे तर कडक अंमलबजावणी, त्वरित न्याय आणि सामाजिक जागृतीही गरज आहे. जागतिक स्तरावर हा विषय गंभीर बनला आहे. जर शासन, न्यायव्यवस्था, समाजसेवा संस्था आणि नागरिक सगळे एकत्र आले नाहीत तर अशा घटना थांबणं अवघड आहे. बाकी या दुबईच्या सेक्स रॅकेट्स बद्दल तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.